आपल्याकडे काही नाही असं म्हणण्याऐवजी आपल्याकडे काय आहे यावर विश्वास ठेवला तर कोणतंही आव्हान अशक्य राहत नाही। याचं जिवंत उदाहरण म्हणजे पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात 6 दिव्यांग तरुणांनी एकत्र येत सुरू केलेला तलप अमृततुल्य आणि कॅफे हा व्यवसाय। शारीरिक मर्यादा असूनही जिद्द, आत्मविश्वास आणि परिश्रमाच्या जोरावर हे तरुण आपलं स्वप्न साकार करतायत। याविषयीची अधिक माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। माझं नाव शुभम नरवडे। खरं संकल्पना अशी होती की आम्ही एकत्र राहतो, मित्र म्हणून कॉलेजला सगळे जातात आणि सगळे कॉलेजचे विद्यार्थी एकत्र राहतो। अशा वेळेस आमच्यातले 2 जे विद्यार्थी आहेत, जितेश कांबळे आणि धम्मपाल आवटे, दोघं जण कॉलेज सांभाळून एका कॅफेवरती जॉब करायला जायचे, कारण घरची परिस्थिती हलाखीची होती। तर त्यांना अल्पता दृष्टी आहे, तर ते त्या कॅफेमध्ये काम करायला जायचे। मात्र सकाळी पहाटे 5 वाजता उठून कॉलेजला जायला लागायचं। रात्री 11ला ते 11-12 वाजता ते घरी येऊ शकायचे। इतकं प्रचंड मेहनत त्यांना करावी लागत होती आणि पगार तितका त्या तुलनेत मिळत नव्हता। तर त्यामुळे आम्ही असा विचार केला की दुसरीकडे काम करण्यापेक्षा आपल्या हक्काच्या ठिकाणी केलं तर काय वाईट आहे, म्हणजे आपल्याही शिक्षणासोबत काहीतरी चालू राहील, आपल्याला कुठला तरी अनुभव मिळत राहील आणि त्यामुळे ही संकल्पना आम्ही सुरू केली। आम्ही 6 जण मिळून हा कॅफे चालवतोय। सूरज रेपाळे, शुभम नरवडे, गौरव मालक, आदित्य डापसे, जितेश कांबळे आणि धम्मपाल आवटे, 6 जण मिळून हा कॅफे आम्ही चालवतोय। या कॅफेमध्ये आपल्याकडं बरेच प्रोडक्ट आता असतात। मिसळ असेल, चिकन थाळी, व्हेज थाळी, चहा, कॉफी, मॅगी, अंडा भुर्जी असे भरपूर प्रोडक्ट आपण ठेवले आहेत। ही अशी संकल्पना आहे। अडथळे निश्चित येतात, म्हणजे आताच तुम्ही येण्याच्या 2 मिनिटं आधी मी चहा देतो कस्टमरला, तर तेव्हा तो जास्ती झाला, कपामध्ये थोडासा सांडला। तर अशा घटना रोज घडतात, असे अडथळे छोटे मोठे रोज येत असतात। मात्र त्यावरती मात करून कुठेतरी पुढे जायचंय आणि त्यांची सवय झालीये, त्यामुळे त्यांची आता जाणीव राहिलेली नाही, त्याचं काही वाटत नाही आम्हाला। आता हा व्यवसाय सुरू करून 2 महिने झालेत। 20 एप्रिलला उद्घाटन झालं होतं आपलं, आदरणीय बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालं होतं त्यांच्या हस्ते, आणि 2 महिने आता आपण हा कॅफे चालवला। पुढे आपल्याला हेच कॅफे व्यवस्थित चालवायचं आहे आणि आमच्यासारखे अजून जे दिव्यांग मित्र असतील त्यांना सुद्धा कुठल्या तरी प्रकारची संधी निर्माण करता येईल या क्षेत्रामध्ये सुद्धा, फूड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा, हे थोडं बघायचंय। पर्टिक्युलरली हॉटेल इंडस्ट्री याच्यासाठी वाटली कारण एकतर कुठला जॉब आम्हाला करायचा नव्हता लगेच, पण व्यवसाय करायचा होता। तर व्यवसायाच्या आम्ही कल्पनांचा विचार केला। मात्र हे जे क्षेत्र आहे हॉटेल, या क्षेत्रामध्ये कुठले दिव्यांग मित्र नसल्याचं आमच्या निदर्शनास आलं। म्हटलं मग आपण त्या वेगळ्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवून काहीतरी आदर्श निर्माण करू शकतो की जेणेकरून पुढे आपले मित्र जे आहेत ते या क्षेत्रामध्ये सुद्धा येऊ शकतील। प्रत्येक व्यवसायामध्ये तप धरून राहावं लागतं असं म्हटलं जातं। जेव्हा सुरू केलं त्यानंतर आता 2 महिने होत आले, 2 महिन्यामध्ये बरेच चढ उतार आले। कधी कधी असंही वाटलं की बंद करून टाकावं, की काय होत नाहीये आपल्याच्याने, किंवा बिझनेस होत नाहीये, कमी पडतोय, आपण कुठेतरी काहीतरी होतंय असं बऱ्याच वेळा वाटलं। मात्र आपले जे येणारे कस्टमर आहेत ते सातत्यानं प्रोत्साहन देत गेले की आम्ही तुमच्या सोबत आहोत, चव छान आहे, अशा प्रकारची जी कॉम्प्लिमेंट असते, मला असं वाटतं अप्रिशिएशन इज द बेस्ट मोटिवेशन ऑफ द वर्ल्ड असं जे म्हटलं जातं ते अगदी खरं आहे। आणि ते जे कौतुक आहे ते आम्हाला सातत्यानं प्रेरणा देत राहतं आणि त्यामुळे आम्ही ही जी संकल्पना आहे ही पुढे चालू ठेवतोय। प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे, म्हणजे एक जण BA करतोय, त्यानंतर मी स्वतः BCom ला आहे, 2nd इयरला। आपला एक मित्र गौरव मालक MJ करतोय, जर्नलिझम मध्ये मास्टर करतोय। सूरज रेपाळे जो मित्र आहे आपला, तो BBA करतोय, बॅचलर इन बिझनेस अँड ऍडमिनिस्ट्रेशन अँड कम्प्युटर ऍप्लिकेशन। आणि आदित्य डापसे जो आहे तो BBA करतोय, म्हणजे BBA, BCA, MJ, BCom, BA अशा सगळ्या क्षेत्रामधले मित्र आपण एकत्र आहोत। व्यवसायाच्या सुरुवातीला अनेकदा वाटायचं की हे आपल्याकडून होणार नाही, पण ग्राहकांचं प्रेम आणि पाठिंबा हेच आमचं बळ। आमच्यासारख्या इतर दिव्यांगांना एक नवा मार्ग दाखवायचा अशा भावना देखील या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या। प्राची केदारी, न्यूज 18 लोकल, पुणे।